हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. तर आपण बॉलर विनंती करतो या मॅन ऑफ द मॅच आपण देतो किताब किशोर यांना. सामना देखील यशकडे निश्चितपणे सुरू झालेला आहे. किशोर यांना आपण मॅन ऑफ द मॅच किताब यशकडे देतोय. सगळ्यात पहिले तर रायझिंग स्टार पिरंगुटचा सन्मान आपण करणार आहोत. रायझिंग स्टार पिरंगुट टीम तुमचा सन्मान होतोय. अक्षयदादा बिलर आणि त्याचबरोबर पैलवान सुशांतदादा मारणे यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होतोय. तर पण सन्मान सुरू काय करायचा. मॅच सुरू झालेली आहे. मॅच महत्वाची आहे तर कुठेही जाऊ नका. यानंतर पाहत राहा श्री नौखंडेना चषक 2025. ऐकूयात यानंतर आपल्यासोबत माझे साथी समालोचक योगेश सावळे सरांना. धन्यवाद. धन्यवाद सर. मंडळी नमस्कार. स्वर्गीय पैलवान रोहिदासच्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नवखंडेना चषक 2025 या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं मोस्ट अवेटेड डे म्हटलं तरी इथे वावगं ठरणार नाही. अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसातील अगदी आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना मैदानावरती रंगलाय. अगोदरच्या चेंडूवरती कॅच मिस झाला, झेल सुटला आणि त्यानंतर महेंद्र बाळेचा हा लाजवाब फटका षटकार. प्लेयर ऑफ द डे ची जे काही बक्षीस आहे नक्कीच ती बक्षीस बक्षीस वितरणाच्या वेळी आपण देणार आहोत, त्याची नोंद घ्या. नौखंडेनाथ क्रिकेटला बुरवडे पैलवान सुशांत भाऊ माने यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. ते प्राइज स्वीकारायचे. ऑटोकॉम बॉक्स. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय शितोळे दाखल झाले. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती बॅटची कडा होती. एस्टॅनच्या पाठीमागे विकेट किपर कडून झालेली चूक, झेल सुटला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक षटकार आणि एक चौकार. महेंद्र बाळे मुळशी तालुक्याचा सायमनच्या बॅट मधून मैदानावरती येताना पाहायला मिळाले. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं प्रगतीपथावरती असताना अक्षय शितोळे तयार. सुपर 8 अर्थातच क्वार्टर फायनलचा हा सामना आहे आणि या सामन्यामध्ये टॉस निर्णायक होता. तो टॉस खरं तर जिंकला स्वर्गीय नितीन भाऊ पवळे स्पोर्ट फाउंडेशन मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई या संघानं. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मैदानामध्ये. ओहो हो, यावेळेसचा चेंडू देखील मैदानावरती सुंदर फटका होता. मिड ऑफला चांगली फिल्डिंग प्रसाद पवळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि या चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची धाव जी इथे प्राप्त होणार नाही. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू असताना 10 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळतात. अक्षय यांच्या ओव्हरचा पुढचा बॉल, ओव्हरचा शेवटचा बॉल पंचांनी मात्र कळवलाय व्हाईट बॉल आणि इथे नक्कीच मैदानावरती फिल्डिंग टीमनं DRS ची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून आता चेक केलं जाणार आहे. ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने चॅलेंज केलेला आहे. लागोपाठचे 3 षटकार कुठल्याही फलंदाजाने जर खेळले किंवा कुठल्याही गोलंदाजाने जर लागोपाठचे 3 विकेट जर घेतले तर 1000 रुपयांचं बक्षीस सन्माननीय गणेश भाऊ कांजणे यांच्या वतीने आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ वाईड बॉल आणि मैदानावरती निश्चितच आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे या इनिंगसाठी रियू जो नसणार आहे. रियू अनसक्सेसफुल झालेला आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 11. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं जे प्रगतीपथावरती असताना अगदी दुसऱ्या चेंडूवरती झालेली मोठी चुकी आणि आता ही चुकी मैदानावरती डोकेडुखी ठरते की काय हे पाहणं देखील बरंच निर्णायक ठरेल. अक्षय शितोळे तयार उजव्या हातानं. ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा महेंद्र उबाळेचा क्लासिकल शॉट, जागेवरतूनच खेळलेला प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर मैदानावरती रिझल्टही कडक. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे खणखणी षटकार. आणि या सामन्यासाठी देखील खऱ्या अर्थानं
1,000 रुपयांचं बक्षीस अक्षय भाऊ बिल्लारे यांच्या माध्यमातून सामनावीराच्या पुरस्कारासाठी जे निश्चितच या ठिकाणी असणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय. डॉफलकावरती जर आपण पाहिलं तर धावा बनवल्या गेल्या त्या 17 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं श्री नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरवडे आणि खऱ्या अर्थानं पैलवान भावेश उर्फ बंटी भाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक सुंदर आयोजन जे खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हरमध्ये मैदानावरती भरपूर धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर पूर्णपणे या खेळपट्टीवरती या मैदानावरती फलंदाजांचा बोलबाला राहिलेला आहे. काही निवडक सामने जर आपण वगळले त्या सामन्यांमध्ये गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं, परंतु नक्कीच अगदीच आपण जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती बॅटर्सनं गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलंय. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा अथर्व बोडके दूरवरच्या एंड कडून आला आणि पहिलाच बॉल सुमित जाधवनं केलं आक्रमण. बॉल मैदानावरती जातोय तो सरळ सीमापार, षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरकार्डवरती धावा आहेत त्या 23 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. अथर्व बोडके या गोलंदाजावरती आक्रमण केले. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर रन्स आल्या आणि संघाचा प्रमुख गोलंदाज अक्षय शितळेवरती आक्रमण केल्यानंतर महेंद्र उबाळे सुमित जाधव या जोडीकडे आता आत्मविश्वास असणार आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जितक्या धावा अपेक्षित होत्या तितक्या धावा आलेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरला देखील षटकारानं सुरुवात मैदानामध्ये झालेली आहे. यावेळेसचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा निश्चितच सुमित यांच्या बॅट मधून ऑन साइडला खेळला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. धावा धावफलकावरती आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. अथर्व बोडके हा गोलंदाज मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा महेंद्र उबाळे ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉलवरती 16 रन बनवल्या होत्या ते महेंद्र मैदानावरती ऑन स्ट्राईक आलेत. हार्ड हिटर स्पोर्ट्सचे असणारे ब्रँड ओनर आणि मैदानावरती मुळशी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं नक्कीच आपल्या नावाच्या भोवती मोठं प्रेक्षकांचं वलय निर्माण करणारे मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेटमधील खऱ्या अर्थानं एक नामवंत अष्टपैलू खेळाडू महेंद्र उबाळे मॅन फ्रॉम पौड मैदानावरती पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला आता कासारसाई संघाकडून मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आरंभ कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा भरत शेठ जरे यांच्या संघ मालकीचा असणारा हा संघ. ओ यावेळेस सुमित जाधव फटका तर फसलाय, बॉल हवेत मिड ऑफला. फिल्डर आहेत प्रताप चेंडूच्या खाली आणि यावेळेस मात्र झेल होईल. विकेटचं बटन, फलंदाज बाद. एक गडी बाद. धावफलकावरती 25 धावा मैदानामध्ये पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं एक ब्रेक थ्रू मिळालाय आणि मैदानावरती लेफ्ट हँडर फलंदाज सुमित जाधव बाद झाल्यानंतर आणखीन एक नवीन फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर अक्षय एनपुरे जे मैदानावरती दाखवताना पाहायला मिळतात. स्पर्धेच्या निमित्तानं उरवडी नगरीचे असणारे उपसरपंच सन्माननीय सागर भाऊ मारणे यांचं प्रामुख्यानं शुभाग म्हणतोय. दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे एक सुंदर आयोजन खऱ्या अर्थानं ग्रामदैवत श्री नवखंडनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही उरवडे गावाची भूमी. आणि निश्चितच आपण पाहतोय या उरवडे गावातील खऱ्या अर्थानं सर्व युवा खेळाडू सर्व मान्यवर एकत्रित आलेत आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेचा हा रंगारंग सोहळा जो तुम्हाला सर्वांच्या भेटीला आलेला आहे. एक गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा. अथर्व बोडके या गोलंदाजाने मैदानावरती विकेट मिळून दिलाय.
कासारसाई टीमला. ओहो हो, अक्षय इनपुरेसाठी यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरील बाजूस वळण घेणारा राईट हँडर पेसरला लेफ्ट हँडरच्या समोर नॅचरल स्विंग जे आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारा बॉल मैदानावरती विथ द अँगल. हा चेंडू मैदानावरती नक्कीच जो बाहेरील बाजूस गेला आणि हा चेंडू देखील डॉट येताना जो पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. 12 चेंडूंचा डाव मैदानामध्ये संपल्यानंतर तुम्ही पाहताय संघाचा स्कोर कार्ड 12.5च्या सरासरीनं 25 धावा ज्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एक गडी बाद धावफलकावरती 25 धावा. पॉवर प्लेचा खेळ. या पॉवर प्लेच्या खेळामध्ये या खेळपट्टीवरती खरं तर 20-25 धावा हा ॲव्हरेज स्कोर आहे. कालच्या दिवसामध्ये खरं तर एका सामन्यामध्ये प्री क्वार्टर नंबर 2 मध्ये 12 बॉल वरती 45 धावा होताना आपण पाहिला. कोटावडे वॉरियर संघानं तो रेकॉर्ड खऱ्या अर्थाने केलेला आहे. निश्चितच आपण पाहणार आहोत पुढील मॅच मध्ये ती टीम आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल. धावफलकावरती 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर नवनवीन रेकॉर्ड्स झालेले आहेत. अक्षय गुडांबे 13 चेंडूवरती 50 धावा, हरी पाडाळे 14 चेंडूवरती 50 धावा, सुमित जाधव 14 चेंडूवरती 50 धावा. बऱ्याचशा विकेट हॅट्रिकही या मैदानावरती आपण पाहिलेले आहेत. मान संघाकडून खेळत असताना निलेश देशमुख या खेळाडूनं वैयक्तिक 50 धाव्यांची खेळी पूर्ण केली. आर्यन पारखीने विकेट हॅट्रिक घेतली. बंटी पोळीने हॅट्रिक घेतली. हरिदास मत्रे यांनी विकेट हॅट्रिक घेतली. 25 धावा. यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रताप शितोळे बॉलिंग ट्रॅकवरती आलेत षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आणि पहिला चेंडू प्रताप यांच्या षटकाचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो निश्चितच या ठिकाणी अंपायर्सने मात्र इथे डॉट बॉल कळवलाय. परंतु आता बॅटिंग टीमनं या ठिकाणी अंपायर डिसिजनला चॅलेंज केलेला आहे. अगदीच पहिल्या ओव्हरमध्ये फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहिला तो अनसक्सेसफुल झाला. फिल्डिंग टीमकडे नक्कीच रिव्ह्यू संपलेला आहे. कुठल्या प्रकारे इनिंगसाठी रिव्ह्यू नाहीये. परंतु आता इथे बॅटिंग टीमनं ऑन फील्ड पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. एक गडी बाद धावफलकावरती 25 धावा. षटक क्रमांक 3 ला मैदानामध्ये सुरुवात झालेली आहे आणि पहिला चेंडूचा निर्णय हा आता निश्चितच हाय कोर्टामध्ये अर्थातच तिसऱ्या पंचांकडे जो पाठवलेला आहे. तिसरे पंच या ठिकाणी कळवतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि हा चेंडू मैदानावरती डॉट आहे. दोन्ही टीमकडे आता या इनिंगसाठी रिव्ह्यू मात्र नसणार आहे. एक गडी बाद धावफलकावरती 25 धावा स्थिर आहेत. यावेळेचा बॉल मैदानावरती हो 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 इथे नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती बॅट महेंद्र यांची ब्रेक झालेली आहे. पहिला चेंडू डॉट आपण पाहिलं त्यानंतर मात्र एक सिंगल या चेंडूवरती नक्कीच येईल. बॅटिंग करत असताना मैदानावरती निश्चितच अशा प्रकारचा इन्सिडेंट त्यावेळेस घडतो. खेळाडू बरेचसे तिथे हर्ट होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. क्रिकेटच्या मैदानावरती या दुःखापेक्षा मोठं दुःख नसतं. फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय बॅट जमिनीवरती देखील तिथे नक्कीच स्पर्श झाले. त्यानंतर महेंद्र थोडेसे निराश नाराज आहेत. त्या बॅटनं नक्कीच मैदानावरती त्यांनी या अगोदर मोठमोठे रेकॉर्ड मैदानावरती केले. नक्कीच ते बॅट इथे तुटल्यानंतर भरपूर दुःख खेळाडूंना होताना आपण पाहतो. जाव्या मैदानामध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना जे पाहायला मिळालेले आहे. धावफलकावरती 26 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये अक्षय इनपुरे ज्यांचं खातं उघडलेलं नाहीये जे आता स्ट्रायकिंग एंडला नक्कीच मैदानावरती दाखल होतील. तर प्रताप शितोळे गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. ओहो हो यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर लेंथ हिट केली जाते. चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा डॉट आलाय. धावफलकावरती 26 धावा
ज्या स्थिर आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा येताना आपण पाहिल्या, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये अथर्व बोडकेनं काय कमालीची गोलंदाजी मैदानावरती केली. आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकार येऊन देखील फक्त 8 धावा अथर्व बोडके या गोलंदाजाने मैदानावरती खर्च केला. तर तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील मैदानावरती प्रताप शितोळे देखील तेच करतायत, कमी धावा खर्च करतायत, डॉट बॉलचा मारा अधिक होतोय. यावेळेस मात्र स्विच हिटचा फटका, क्षेत्ररक्षक मैदानावरती बरेचसे दूर, बरेचशी नाराजगी व्यक्त करतायत अक्षय. आणि हा चेंडू मैदानावरती जाऊन पोहोचेल तो डीप थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चौकार आहे, 4 धावा. बाईच्या माध्यमातून आपण पाहतोय हा चौकार नक्कीच या ठिकाणी पंचांनी कळवलाय. कुठल्या प्रकारे बॅटरचा बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही मैदानावरती, निश्चितच हा बाईचा चौकार असणार आहे. लॉफलकावरती धावा आहेत त्या 30 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रताप शितोळे या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती एकच धाव खर्च केली. फलंदाजाला तिथे रोखून ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं, परंतु आता थोडीशी मिसफिल्ड आणि त्यानंतर बाईचा चौकार आला. रन चालू झालेत, बॉल हवेत, डीप एक्स्ट्रा कव्हरला जय शेलार उर्फ जॉन्टी. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. एक जबरदस्त अविश्वसनीय झेल फलंदाज अक्षय एनपुरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी शून्यावरती बाद होताना पाहायला मिळतात. सूरज कांदणे विनंती आहे स्टेजशी संपर्क साधा. नवीन फलंदाज संघाचे कॅप्टन मैदानावरती निलेश धनावडे दाखल झालेत. पहिलाच बॉल हलक्या हाताने मैदानावरती स्टेअर केला गेला. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतले गेले आणि या सिंगल बरोबर संपला गेलाय. आणि 18 चेंडूंचा डाव संपल्यानंतर 31 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. सुरुवात अतिशय जोरदार. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि 8 धावा मैदानावरती आपण पाहिला. तर प्रताप शितोळे यांचं या अगोदरचं षटक आपण पाहिलं जिथे 6 रन आले, परंतु त्यापैकी 2 धावा प्रतापनं खर्च केल्या, तर 4 धावा ह्या बाईच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावेंचा उतरता क्रम पहिल्या ओव्हरमध्ये 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 अशा 3 ओव्हर नंतर रन झालेत 31, 2 गडी बाद. तीन षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. श्री नवखंडना चषक या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस आहे. आणि नक्कीच या मेगा फायनलच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर आणि सर्वांसाठी या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये भोजनाची व्यवस्था असणार आहे. सन्माननीय जाकीबाई शेख आणि खरं तर पैलवान भावेश उर्फ बंटीदादा मारणे यांच्या विशेष सौजन्यातून सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था नक्कीच या ठिकाणी असणार आहे, याची देखील सर्वांनी नोंद घ्या. जाऊया मैदानामध्ये. षटक क्रमांक 4. हो, पहिला चेंडू या षटकाचा मैदानावरती निलेश धनावडे वेगानं बॅट तर फिरवतायत. पंचांचा इशारा, हा चेंडू मात्र खराब आहे, वाईट बॉल पंचांनी येथे घोषित केलेला आहे. याचबरोबर टॉफलकावरती आपण पाहतोय नक्कीच इथे वाढ, 2 गडी बाद, 32 धावा. यावेळेस निलेश धनावडे बिग हिट करतात आणि बॉल पाठवतायत लांबच लांब, खूप लांब. चेंडू आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द ग्राउंड, षटकार.
दोन फलंदाज बाद धावफलकावरती 38 धावा ज्या मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल या षटकाचा वाईड आला, परंतु त्यानंतर षटकारही आलाय. दरम्यान मोठी अपील, लाऊड अपील पंचांकडे केली जाते. अपील उचलून नाही धरली आहे, परंतु पंच इथे कुठल्या प्रकारे इंटरेस्टेड नाहीयेत, नकार कळवलेला आहे आणि हा चेंडू मैदानावरती डॉट. 38 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेचं एक दमदार आयोजन श्री नवखंडनाथ क्रिकेट क्लब बोरवडे आणि खऱ्या अर्थानं पैलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आणि या आयोजनाला 4 चांद लावण्याचं काम मैदानावरती खेळाडू करतायत. निलेश तनावडे सेट ऑन फायर, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. दोन गडी बाद धावफलकावरती 44 धावा. प्री क्वार्टरच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीनं क्रुशल मुवमेंटला निलेश यांच्या बॅट मधून आलेल्या धावा आणि त्या सामन्यामध्ये निर्णायक ठरल्या होत्या. सामनावीराचा पुरस्कारही या खेळाडूने पटकावला होता. निलेश जनावडे इज द मॅन. षटक क्रमांक मैदानावरती 4थं आणि या 4थ्या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. रन आलेले आहेत ते 13, ज्यामध्ये 2 षटकार आणि एक वाईट बॉल. यावेळेस देखील थोडंसं स्टेप आउट होऊन एक पाऊल पुढे सरसावत यावेळेसचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. गुड लेंथ वरती बॉल पिचिंग आणि त्यानंतर झपकन चेंडू पाठीमागे निघून गेलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट. धावफलकावरती धावा आहेत त्या 44, 2 गडी बाद. धावा धावफलकावरती 2 गडी बाद. षटक क्रमांक मैदानावरती 4थं. या षटकामध्ये धावा यायला सुरुवात झालेली आहे आणि आणखीन एक मोठा तडाखा. यावेळेस समोरच्या बाजूला लॉंग ऑन मध्ये खेळलेला हा फटका, उंची जास्त, लांबी थोडीशी कमी आणि लॉंग ऑन मध्ये प्रताप शितोळे टिपतात झेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज शुभम मैदानावरती दाखल होत आहेत. तीन गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 44. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. न्यू बॅटर्स नेम कळवा. आकाश मैदानामध्ये दाखल झालेला आहे. यावेळेसचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. षटक क्रमांक 4 मैदानावरती संपलं गेलंय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 44 धावा. अक्षय शितोळे यांचं हे षटक मैदानावरती महागडं राहिलं, परंतु या षटकामध्ये जी विकेट मिळवायची होती ती विकेटही घेतलेली आहे. निलेश जनावडे यांना बाद केले. 2 षटकार आले, एक वाईट बॉल आला, परंतु त्या व्यतिरिक्त कुठल्याही बॉलवरती धाव मैदानावरती प्राप्त करू शकले नाहीत बॅटर. 4 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाल्या त्या 44. 3 गडी बाद. शेवटचे आता 6 चेंडू या डावातील जे निश्चितच मैदानावरती शिल्लक असणार आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर निश्चितच आजचा दिवस शैक्षणिक क्रांतीसाठी खऱ्या अर्थानं आपले जीवन अर्पण करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची निश्चितच जयंती आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता सत्यासाठी देह झिजणारे, बहुजनांचे उद्धारक, समाजाचे सत्यशोधक, संस्थापक आणि थोर विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन. 4 षटकांचा खेळ संपला. रन झाले 44. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तीन फलंदाज बाद. धावफलकावरती 44 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. पहिल्या 4 ओव्हरमध्ये मैदानावरती आपण पाहतोय जाव्या पुन्हा एकदा मैदानामध्ये. षटक क्रमांक अखेर अंतिम हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर येत आहे जयेश शेलार. तर समोर फलंदाज मैदानामध्ये. ज्या खेळाडूनं पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली परंतु त्यानंतर बरेचसे ते ऑफ स्ट्राईक राहिले, जास्तीची स्ट्राईक मिळाली नाही. महेंद्र रुबाळे ऑन स्ट्राईक मैदानामध्ये तयार होत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 44. जयेश यावेळेसचा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा सुरेख आणि हा चेंडू देखील मैदानावरती डॉट आलाय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे प्रसिद्धी प्रमुख सोशल मीडिया हेड जिनचिरस कार्यरत आहेत स्वप्नीलजी मोरे यांच्या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. 3 गडी बाद. धावफलकावरती 44 धावा. यावेळेसचा चेंडू फुल टॉस उडवला. चेंडू समोरच्या बाजूला. पुन्हा एकदा फिल्डर आहेत प्रताप शितोळे आणि याही वेळेला एक ब्रिलियंट कॅच. मैदानावरती फलंदाज महेंद्र रुबाळे मोक्याच्या क्षणी झालेत बाद. थँक्यू डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय उद्योजक गौरव शेठ पवळे यांचं प्रामुख्याने शुभागमन होतंय. त्याचबरोबर महेश भाऊ गोळे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आतापर्यंत तुम्ही पाहिलं धावफलकावरती तर धावा 44 आहेत. 4 विकेट गेलेत आणि या 4 विकेट पैकी 3 झेल हे प्रताप शितोळे यांनी टिपलेले आहेत. लीग मॅचेस मध्ये देखील बरेचसे कॅच त्यांनी घेतलेले आहेत आणि बेस्ट फिल्डरच्या रेसमध्ये मात्र आपली दावेदारी पेश करताना प्रताप शितोळे पाहायला मिळतात. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये आहे. जयेश शेलार आला. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या चेंडूवरती महेंद्र रुबाळेची विकेट. तिसरा चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज शुभम वाडकर मैदानावरती आला आणि हा चेंडू देखील आपण पाहतो डॉट. अंतिम षटकामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जे लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतो हाणामारीचे षटक म्हणून प्रामुख्याने षटकाकडे पाहिले जातं. या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती एकही धाव आलेली नाहीये तर एक विकेटही आलाय. गोलंदाज तयार. जयेश लीग मॅचेस खेळत असताना तो संघासाठी उपलब्ध नव्हता परंतु आता निर्णायक मॅच आहे. क्वार्टर फायनलची मॅच आणि या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये जयेश मैदानावरती उतरलाय. शेवटच्या षटकामध्ये त्याला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर नक्कीच जयेश शेलारला आपण कित्येकदा पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करताना पाहिले परंतु लीग मॅचेस मध्ये पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी अथर्व बोडके आणि अक्षय शितोळे यांनी केलीत. त्यामुळे तेच मोमेंटम ठेवून त्यामध्ये फारसा बदल न करता अंतिम ओव्हरसाठी जयेशला पाचारण केलंय आणि शेवटच्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी. आगीचे निखारे तो मैदानावरती फेकतोय. केवळ आणि केवळ 1 धाव या ओव्हरमध्ये आलीत. 5 चेंडू टाकले गेलेत आणि 1च धाव खर्च केली जयेशनं. तर मैदानावरती एक विकेटही प्राप्त केली आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या ओव्हरमध्ये मुळशी सम्राट कासारसाई संघाचं कमबॅक झालं जिथे अथर्व बोडकेनं गोलंदाजी केली. षटकार आला देखील परंतु सुमित जाधवची विकेट. क्रुशियल मुवमेंट टर्निंग पॉइंट खऱ्या अर्थानं राहिला आणि त्यानंतर प्रताप शितोळेने केलेली धारदार गोलंदाजी. अक्षय शितोळेच्या ओव्हरमध्ये रन्स आले परंतु निलेश धनावडेची विकेट गेली आणि एकंदरीतच टीम वर्क पाहायला मिळाला. आणि याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिला डाव इथे संपला गेलाय. 45 रन्स बनवले गेल्यात. 46 धावांचं टार्गेट. अंपायर सर शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद आहे. स्टंपिंग.
नक्कीच शिस्तबद्ध पद्धतीने आपण पाहतोय मुळशी सम्राट कासारसाई संघ एका ओळीमध्ये एका लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय DCC पौड कोंडावळे टीम लाईनअप मध्ये मैदानावरती दाखल होत आहेत. मुळशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय निश्चितच एक चांगलं क्रिकेट आणि एक शिस्तीचं क्रिकेट जे निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. यानंतर होणारा पुढील सामना असणार आहे म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध घोटावडे वॉरियर्स. दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस संपन्न करतोय. म्हाळुंगे संघाचे संघनायक आणि घोटावडे वॉरियर्स संघाचे संघनायक आपण लगेचच टॉस साठी यायचंय. नाणेफेकीचा कौल यानंतरच्या होणारा मॅच आपण करणार आहोत. पहिल्या डावामध्ये 45 धावा मैदानामध्ये बनवल्या गेल्यात. 46 धाव्यांचं एक साधं सोपं सुलभ आव्हान या खेळपट्टीवरती कासारसाई संघाच्या समोर ठेवलंय. परंतु नक्कीच मित्रांनो हे देखील विसरून चालणार नाही. DCC पौड कोंडावळे संघाकडे ताकदवर गोलंदाजी आहे ज्यामध्ये प्रामुख्याने 2 षटक निलेश धनावडे यांची असणार आहेत. तर मैदानावरती महेंद्र उबाळे यांचे 1 षटक असेल. सुमित जाधव, शुभम वाडकर प्रत्येकी 1-1 षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चितच आता या खेळपट्टीवरती या धावा अगदी सहज पद्धतीने चेस होतील असं जरी वाटत असलं तरी मैदानावरती खेळपट्टीवरती चित्र काहीसं वेगळं होऊ शकतं. त्या पद्धतीने सुरुवात जी मैदानावरती निलेश धनावडे करतील का हे देखील पाहणं बरंच निर्णायक ठरणार आहे. ओपनर बॅटर सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मुळशी सम्राट कासारसाई संघाकडून मैदानावरती 2 धुरंधर योद्धे प्रताप शितोळे आणि प्रसाद पवळे ही जोडी मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय महेश भाऊ गोळे आणि सन्माननीय गौरव शेठ पवळे यांच्या माध्यमातून निलेश धनावडे यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयांचं बक्षीस आहे. लगेचच टॉस आपण करणार आहोत. या अगोदर देखील मित्रांनो निलेश धनावडे यांनी हा विक्रम केलेला आहे आणि नक्कीच आता या सामन्यामध्ये लो स्कोरिंग मॅच मध्ये जर त्यांनी या रेकॉर्डची पुनरावृत्ती केली तर नक्कीच या सामन्यामध्ये चित्र आपल्याला बरंचसं वेगळं पाहायला मिळू शकतं. त्यामुळे निश्चितच चला घाई करा. म्हाळुंगे टीम टॉस साठी या. घोटावडे वॉरियर्स टीम टॉस साठी या. म्हाळुंगे संघाचे प्रतिनिधी टॉस साठी आलेले आहेत. जाव्या सामन्याकडे गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी मैदानावरती मुख्य कमेंट्री बॉक्स एंड कडून निलेश धनावडे पौड कोंडावळे एक्सप्रेस मैदानावरती धावताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक ऑन खेळण्यासाठी फलंदाज मैदानावरती आहेत प्रसाद पवळे आणि दुसऱ्या बाजूला प्रताप शितोळे. संघाचे संघनायक म्हणून खऱ्या अर्थानं सध्या नक्कीच समज पाहतोय प्रताप शितोळे कामकाज पाहत आहेत. टीमचे लीडर आहेत आणि आता मैदानावरती प्रथमतः बॉलिंग करताना देखील प्रताप यांनी चांगली गोलंदाजी केली आणि चांगल्या पद्धतीने कॅचही घेतले. आता मैदानावरती पाहिजे फलंदाजीमध्ये ते कशा प्रकारे छाप या खेळपट्टीवरती नक्कीच सोडतील. पंचांचा इशारा लेट्स प्ले. चला खेळूया. डावाला होते सुरुवात. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या ओव्हरसाठी निलेश धनावडे जे बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर अगदी सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षण करताना जे नक्कीच पाहायला मिळणार आहेत. ऑन साइडला नक्कीच आपण पाहणार आहोत 2 फिल्डर जे तुम्हाला पाहायला मिळतील. डावाला सुरुवात. पहिला चेंडू फुलटॉस होता. भन्नाट वेग आणि मैदानावरती बॅटची कडा घेत चेंडू थेट डीप थर्ड मॅन सीमारेषा ओलांडत हसते हसते कट जाहीर असते. चेंडू फरार. पहिला बॉलवरती आलाय खनखनी चौकार. डीजे दशरथ यांचं या ठिकाणी स्वागत नक्कीच झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती चौकार. 46 रनचं टार्गेट आहे.
हो पुन्हा एकदा यावेळेस चेंडू थोडासा गुडलेत वरती मैदानावरती टप्पा पिचिंग आणि त्यानंतर अगदीच आपण पाहतोय भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. एक सिंगल आणि या सिंगल बरोबर धावफलकावरती धावा आहेत त्या 5. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती हाताळण्यासाठी निलेश जनावडे आलेत. प्री क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी निलेश यांनी केली, काय जबरदस्त फलंदाजी केली आणि मैदानावरती अष्टपैलू कामगिरी या खेळाडूची पाहायला मिळाली. आता निश्चितच याही सामन्यामध्ये तशाच प्रकारचा खेळ संपूर्ण पौड कोंढावळेकरांना अपेक्षित असणार आहे. संपूर्ण मुळशी तालुक्याचं टेनिस बॉल क्रिकेट चाहत्यांचं लक्ष खरं तर या स्पर्धेवरती रोखून आहे. हो यावेळेस मैदानावरती काय धीम्या गतीने टाकलेला फसवा बॉल, थोडस लवकर कमिट झालंय, बॅट फिरवली गेली आणि त्यानंतर अलगद चेंडूने घेतला यष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद. थँक्यू. यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. उपसरपंच सागरदादा मारणे आणि अक्षयभाऊ भिलारे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी निश्चितच संपन्न करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक आलेले आहेत. होटवडे वॉरियर्स विरुद्ध निश्चितच आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी म्हाळुंगे क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये यानंतर होणारी पुढील मॅच असणार आहे. तर टॉस आपण या ठिकाणी करतोय. छापा असा कॉल आणि इथे काटा आहे. म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघानं टॉस केला आहे. या अगोदर आपण जर पाहिलं तर नक्कीच एक सामना जिंकला, एक सामना पराभूत झाले. पॉइंट्स टेबलला टॉपर, सेकंड टॉपर राहिले. प्री क्वार्टर मध्ये चांगला खेळ निश्चितच साकारला. क्वार्टर फायनल मध्ये टॉस जिंकताय, काय निर्णय असेल? प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. निश्चितच महत्वपूर्ण टॉस करत होता आणि तो टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करतायत. किती रन्स पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि काल गोटावडे वॉरियर्स टीमची प्री क्वार्टरची मॅच तुम्ही देखील पाहिली असेल. हाय स्कोरिंग रन त्यांनी चेस केलेले आहेत. त्यामुळे त्या टीम सोबत निश्चितच खेळत असताना कशा प्रकारे रणनीती असेल आणि किती रन्स पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 55 ते 60 धावां पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. श्री नवखंडना चषक ही स्पर्धा खेळताय. भरपूर सारी बक्षिसे या स्पर्धेमध्ये आहेत. स्पर्धेचे आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल? स्पर्धेचं आयोजन खूपच छान आहे आणि नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे असतील, भावेश उर्फ बंटी दादा मारणे यांचं आयोजन खूपच छान आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहे. धन्यवाद, आपलं मनापासून आभार. गोटावडे वॉरियर्स संघ टॉस घरदर पराभूत झालेले आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय राहिला असता आणि या क्वार्टर फायनलच्या मॅच साठी टॉस किती निर्णायक होता? खूप निर्णायक होता, कारण आम्हाला गोलंदाजी करायची होती प्रथमतः आता फलंदाजी आली. किती रन्स टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 70 ते 80. धन्यवाद, जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच मैदानावरती सुरू आहे. दरम्यानचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. प्रसाद पवळे यांच्या बॅटमधून बॉल मैदानावरती ऑन साइडला आणि या चेंडूवरती सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं जे मैदानावरती आपण पाहतोय निश्चितच संपलं गेलंय. नऊ धावा धावफलकावरती आहेत. यानंतर होणारी पुढील मॅच म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध कोटावडे वॉरियर्स. म्हाळुंगे संघानं जिंकला टॉस, निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण ज्या निश्चितच पाहतोय. प्रताप शितोळे मैदानावरती क्लीन बोल्ड झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती नक्कीच आपण पाहतोय. जयेश शेलारला या सामन्यामध्ये प्रमोट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. साखळी फेरीतील सामन्यामध्ये प्री क्वार्टरच्या मॅच मध्ये अक्षय शितोळे आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरती खेळताना पाहायला मिळाले, परंतु या सामन्यामध्ये काहीशी वेगळी प्लॅनिंग आहे. तिसऱ्या क्रमांकावरती जयेशला प्रमोट केलंय. दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती शुभम वाडकर आलाय. पहिलाच बॉल आपटलेला होता आणि जसा चेंडू आलाय बॅटवरती तसा चेंडू पाठवलाय कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हा दर्जेदार चौकार.
एक गडी बाद डॉफलकावरती धावा आहेत त्या 13. एक शानदार स्क्वेअर कटचा फटका मैदानावरती पाहायला मिळाला. चौकारानं सुरुवात या षटकामध्ये केली आहे. डॉफलकावरती 13 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवर चौकार आणि याही ओव्हरमध्ये चौकारानं सुरुवात. त्यानंतर मात्र प्रसाद पवळेचं आक्रमण. बॉल लॉंग बॉन्ड लाईनच्या पलीकडे खेळलाय. हा एक पॉवरफुल बिग हिट षटकार. एक विकेट मैदानावरती नक्कीच गेलाय, परंतु त्याचा प्रभाव पडलेला नाहीये कुठल्याही पद्धतीनं प्रसाद यांच्यावरती. चौकार षटकारांची भाषा मैदानावरती बोलताय. टार्गेट कमी आहे, परंतु मैदानावरती ती मॅच लवकरात लवकर हलकी करायची आहे. त्यासाठी प्रसाद पवळेचं आक्रमण आपण पाहतोय. यावेळेचा बॉल सोडून दिलाय, लेफ्ट केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये काहीशी बातचीत आणि त्यानंतर निश्चितच आपण पाहतोय मैदानावरती आता इथे फलंदाजी करणाऱ्या संघानं DRA ची मागणी केलेली आहे. ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलेलं आहे. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नवखंडीना चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं पैलवान भावेश उर्फ बंटीदादा मारणे आणि खऱ्या अर्थानं नवखंडीनाथ क्रिकेट क्लब उरवडे यांचं एक जबरदस्त नियोजन तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. पहिलं बक्षीस 1 लाख रुपये. अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सुशील भाऊ वागवणे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 70,000 रुपये मल्ल सम्राट कलसवासी पैलवान बाळासाहेब सुतार यांच्या स्मरणार्थ कौशिकदादा सुतार आणि खऱ्या अर्थानं महादेवांना कोंडरे माझी सोबती. दरम्यान अंपायर्स कळवत आहेत इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे आणि नक्कीच या चेंडूवरती अतिरिक्त धाव प्राप्त होईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे सक्सेसफुल झालेला आहे. धाव फलकावरती 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 चेंडू 26 धाव्यांची गरज. साधं सोपं आव्हान मैदानावरती नक्कीच आहे, परंतु आता हे आव्हान अवघड करण्यासाठी कासरसाई टीमला इथे मैदानावरती. दरम्यान यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वॉटर स्ट्रोक. प्रसाद पवळेचा क्लास आणि मैदानावरती क्लासिकल फटका. ताकद होती, नजाकत होती, कल्पकता होती. डीप पॉइंटला आलेला हा खणखणीत षटकार. सव्वीस धावा धाव फलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं. 3 बॉलवरती 17 रन आलेत, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आहे. हो, रन्स आले या ओव्हरमध्ये, त्यामुळे कुठल्या प्रकारे जास्तीची घाई करायची नाहीये हे प्रसाद पवळेला ठाऊक आहे. बरंचसं क्रिकेट मुळशी तालुक्यामध्ये या खेळाडूने खेळले. बराच काळ इंजुरीशी झुंजत असताना कित्येक सामन्यांमध्ये कित्येक स्पर्धांमध्ये ते टीम पासून दूरही राहिले, परंतु आता मैदानावरती नक्कीच त्याच जोशात त्याच उत्साहात प्रसाद पवळे मैदानावरती मैदान गाजवण्यासाठी तयार झालेले आहेत. शुभम वाडकर वरती केलेला अटॅक, मैदानावरती काउंटर अटॅक आपण पाहिला. 1 चौकार, बॅक टू बॅक 2 षटकार. यावेळेस जय शेलार उर्फ जॉन्टी साठी हा चेंडू देखील मैदानावरती. ज्या पद्धतीनं प्लॅन होता प्रसाद पवळेच्या विरुद्ध अपट बार टाकायचा, ऑफ स्टंपच्या दूरवरतून बॉल टाकायचे, तसाच चेंडू जयेशसाठी देखील हाताळलाय आणि इथे मैदानावरती गोलंदाजाला यश मिळते. चेंडू मैदानावरती आलाय डॉट. 27 धावा 19 चेंडू 19 धावेंची आवश्यकता जी मात्र मैदानावरती असणार आहे. यावेळेचा देखील चेंडू मैदानावरती दूरवरतून खेचून मारलेला हा बॉल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या अगदीच बाहेर पोहोचतोय. हा जयेशच्या बॅटमधून झालेला तडाखेबंद षटकार. थँक्यू डीजे. आणि नक्कीच कोणीतरी येणार म्हटलं आणि आमच्या मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. आदरणीय निलेश भाऊ गाडे ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक कूलर सौजन्य लाभलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी प्रामुख्यानं शुभागमन झालेलं आहे. श्री नवखंडीनाथ चषक 2023 ही स्पर्धा आपण पाहिली आणि नक्कीच त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून निलेश भाऊ गाडे यांना आपण पाहिलं.
आणि याही स्पर्धेसाठी आपण पाहतोय त्यांचं मोलाचं विशेष सहकारी योगदान लाभलेलं आहे आणि स्पर्धा उंचीवरती आणण्यासाठी त्यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. 2 ओव्हरचा खेळ संपला. रन झाले 33 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 13 धावा. मुळशी तालुक्याला निश्चितच आणखीन एक बायकर मॅन मिळणार आहे आणि आज निश्चितच मैदानावरती तो दिवस खरं तर उजाडलेला आहे. सर्वजण प्रतीक्षा करत होते नवखंडना चषक या स्पर्धेची मेगा फायनल कधी येणार आणि निश्चितच मैदानावरती कुठल्या खेळाडूला ती 2 व्हीलर बाईक मिळणार यावरती आता संपूर्ण मुळशीकरांच्या नजरा ज्या रोखून आहेत. अगदी मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहतोय नक्कीच अलीकडच्या काळामध्ये मुळशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेंचं आयोजन होतंय आणि निश्चितच यानंतर होणारी आगामी काळामधील स्पर्धा देखील आहे. तिथे देखील तुम्हाला 2 व्हीलर बाईक्स पाहायला मिळणार आहेत. श्री स्वयंभू रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेमध्ये तिकडे देखील 2 व्हीलर बाईक्स देखील असणार आहेत. दरम्यान 6व्या मॅचकडे सुमित जाधव 3ऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. वाऱ्याचा प्रचंड वेग तुम्हाला नक्कीच मैदानावरती अनुभवायला मिळतोय आणि हे वारं प्रसादच्या झोन मध्ये आहे. बॉल खेळलाय त्याच झोन मध्ये, स्ट्रॉंग झोन मध्ये आणि बॉल मैदानावरती डीप काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय षटकार. 6 धावा. आणखीन एक मोठा बिग हिट. ओ प्रयत्न निलेशांचा सुरेख, परंतु चेंडू मैदानावरती सीमारशीच्या पलीकडे षटकार. थँक्यू. एक बडी बाद. धावफलकावरती 45 धावा, 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. पूर्णपणे सामना निश्चितच कासारसाई संघाच्या खात्यामध्ये झुकलेला आहे आणि यावेळेस मैदानावरती विजयी फटका, विजयी चौकार प्रसाद पवळे यांच्या बॅटमधून आणि मैदानावरती बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता मैदानावरती आपण पाहतोय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई हा संघ पोहोचलाय बक्षीस पात्र फेरीमध्ये. हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड आणि हार्ड लक. DCC पौड कोंडावळे दोन्ही संघांचं मनापासून आभार आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर निश्चितच या लो स्कोरिंग मॅच मध्ये खऱ्या अर्थानं हाय रन बनवणारा प्रसाद पवळे ठरलाय या सामन्याचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच, क्वार्टर फायनलचा सामनावीर हा पुरस्कार आपण देणार आहोत प्रसाद यांना. तर DCC पौड कोंडावळे टीम आपला देखील या ठिकाणी निश्चितच यथोचित असा सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं होणार आहे. आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दोन्ही टीम खरं तर अनबीटन होत्या. 3 सामने खेळले होते. दोन्ही टीमने 3-3 सामने जिंकले होते आणि क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचले होते. परंतु निश्चित होतं या सामन्यामध्ये कुठल्या ना कुठल्या एका संघाला पराभव पत्करावा लागणार आहे आणि निश्चितच इथे एफर्ट्स कमी पडले DCC पौड कोंडावळे टीमचे. चांगले योगदान राहिलं कासारसाई टीमचं आणि मैदानावरती आपण पाहतोय नक्कीच बाजी मारली आहे मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. आरंभ कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा भरत शेडजरे यांच्या संघ मालकीचा संघ आणि निश्चितच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्लेअर ऑफ द डे क्वार्टर फायनलचा सामना झालेला आहे आणि या दिवसामधील प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कार जातोय नक्कीच आपण पाहतोय अक्षय शितोळे ते ठरलेले आहेत प्लेअर ऑफ द डे चे मानकरी. बक्षीस वितरणाच्या वेळेस नक्कीच आपण हे प्लेअर ऑफ द डे चे पुरस्कार देणार आहोत. तर डे 1 मध्ये प्लेअर ऑफ द डे, डे 2 मध्ये खरं तर प्लेअर ऑफ द डे राहिलेले आहेत मंगेश बलकवडे. आता नक्कीच आपण पाहणार आहोत पहिल्या दिवसाचा देखील प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कार आपल्याला नक्कीच खेळाडू खरं तर मिळालेले आहेत. बावधन विरुद्ध नैरे निश्चितच आपण पाहिलं पहिल्या दिवसामध्ये दोन्ही संघ चांगला खेळ साकारताना पाहायला मिळाले. डे 1 मध्ये प्रशांत कोकाटे प्लेअर ऑफ द डे, डे 2 मध्ये मंगेश बलकवडे, डे 3 मध्ये अक्षय शितोळे, तर डे 4 मध्ये कोण असणार याची रेस जी अजूनही सुरू आहे. पुढच्या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत गोटावडे वॉरियर्स विरुद्ध म्हाळुंगे क्रिकेट क्लब. या दोन संघांना इन ऍक्शन. चला लगेचच घाई करा. म्हाळुंगे क्रिकेट क्लब टीम फिल्डिंग लावून घ्या आणि DCC पौड कोंडावळे या टीमचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी या सीझनला जर आपण पाहिलं तर निश्चितच DCC पौड कोंडावळे संघानं
भरपूर प्रयत्न केलेत परंतु अजूनही यश मात्र त्यांना इथे मिळालेलं नाहीये, परंतु त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. पुन्हा देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. काय चुकलं ते शोधा, पुन्हा नव्याने जोमाने सुरुवात करा आणि पुन्हा मैदान गाजवायला या. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असणार आहेत. चला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देऊयात. प्रसाद पवळे या लवकर. तर टीमचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. डीसीसी पौड कोंडावळे सन्मान घेण्यासाठी या. सन्माननीय उद्योजक निलेश भाऊ गाडे यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत हा सामनावीराचा पुरस्कार. त्याचबरोबर या ठिकाणी टीमचा सन्मानही आपण करणार आहोत. यशवंत बापू दशरथ बापू चव्हाण यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन. मान्यवरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रथमतः आपण डीसीसी पौड कोंडावळे टीमचा सन्मान या ठिकाणी करतोय. त्यानंतर सामनावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं सामनावीराचा पुरस्कार आपण देऊया. प्रसाद पवळे प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी ठरलेले आहेत. अकरा चेंडू आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 41 धाव्यांची नॉट आउट खेळी साकारलेली आहे प्रसाद पवळे आणि त्यांना आपण देतोय सामनावीराचा पुरस्कार. निलेशजी गाडे यांच्या शुभ हस्ते. आणि मॅच साठी आकर्षक ब्रँडेड कॅप आणि सामनावीराची सुंदर ट्रॉफी सन्माननीय गणेश भाऊ कांजणे यांच्या माध्यमातून आहे. अभिनंदन प्रसाद, खूप चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. बरेच दिवस टीम बॅकफूट वरती होती परंतु या स्पर्धेमध्ये अनबिटन आहात. निश्चितच बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचतायत. कशा आहेत भावना? आम्ही आता क्वार्टर फायनल जिंकलोय त्यासाठी सगळं टीमचं प्रथमतः अभिनंदन. कारण बॉलिंग चांगली झाली म्हणून बॅटिंग करायला काय नाही वाटत. आणि आणि खेळ चांगला झाला सगळ्यांचा. पण पौड त्यांनी आम्हाला बरेच वेळा ती चांगली टीम आहे पण आज आम्ही निश्चय करून आलतो की बाबा आपल्याला क्वार्टर फायनल खेळायचं. शेवटच्या राहिलेलं टुर्नामेंट तरी आपण चांगल्या नंबरात जाऊन चांगले खेळू या उद्देशाने आम्ही आलो. ही स्पर्धा खेळताय नवखंडीय चषकाचं आयोजन पाहताय. आगळी वेगळी बक्षीस आहेत. टू व्हीलर बाईक आहे. स्पर्धेचे आयोजन नियोजनाबद्दल सांगाल, आयोजक कमिटीबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि प्रथमतःच टू व्हीलर आणि स्पोर्ट्स सायकल व्हीकल सगळे कायम असतात पण टू व्हीलर ठेवण्याचं हे वरवडे संघाने हे आयोजन चांगले केलेलं आहे. आणि प्लॅटफॉर्म हा चांगला मुळशीकरांना हा चांगला आहे. त्याच्यामुळे इथून चांगले प्लेयर घडून मुळशी तालुक्याच्या बाहेर बी खेळतील आणि चांगलं तालुक्याचं नाव करतील ही अशी अपेक्षा आहे. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. खूप खूप अभिनंदन. यानंतर पुढील मॅच मैदानावरती आपण निश्चितच सुरू करणार आहोत. म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध घोटावडे वॉरियर्स. म्हाळुंगे संघाने टॉस जिंकून फिल्डिंग निवडलेली आहे. लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे. यानंतर सामना सुरू होईल आणि कमबॉक्स मध्ये निश्चितच जोडले जातील मावळ भूषण सुमित सोनवणे सर. चला फिल्डिंग लावून घ्या. टीम बॅट्समन आलेले आहे. म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये घोटावडे वॉरियर्स या दोन संघांमध्ये आजचा सुपर 8चा आपण पाहिले तर असणारा शेवटचा सामना. नक्कीच आपण पाहिले तर मैदानामध्ये आजचा सुपर 8चा हा सामना आहे.